सगळ्यांना आपण एक माईक देऊया प्लीज. वा वा, ही शिट्टी शेवटच्या रांगेतनं आली आहे. ही शिट्टी नंतर पण यायला हवी हा, बाकीच्या सगळ्यांसाठी सुद्धा. हा सर, सगळ्यात आधी तर खूप भारी वाटतंय की फायनली ट्रेलर लॉन्च होतोय. म्हणजे मला वाटतं जितकी गाणी सुद्धा बाहेर आलेली आहेत त्यांना उदंड प्रतिसाद आहे. टीजरला खूप अमेझिंग रिस्पॉन्स होता. एवढा मोठा विषय, एवढा मोठ्या व्यक्तीबद्दलचा विषय, फायनली आता एक स्टेप आपण अगदी जवळ आलेलो आहोत आपल्या रिलीजच्या. ॲज अ प्रोड्युसर काय भावना आहेत, काय वर खाली काय काय मनात होतंय तुमच्या? सर्वप्रथम अगदी सर्व इथं उपस्थित असलेल्यांचे मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्याकडनं हे करून घेतलं. मी अत्यंत साध्या कुटुंबातला आहे, मी अत्यंत साधा माणूस आहे. फक्त ही एवढी मोठी कलाकृती ही माझ्या महाराजांच्या आशीर्वादामुळंच माझ्याकडनं झाली असं मला वाटतं. आणि माझे जे टेक्निशियन्स आहेत, आमच्या जे HODs होते किंवा आमच्या जे सगळ्या ताई आहेत, आमच्या ॲक्टर्स आहेत, ह्यांनी जी मला मोलाची साथ दिलेली, ह्यांच्या कुणाच्याही तोंडातून कधी नाही हा शब्द आला नाही बरं का. त्यांच्या तोंडातून कधीही मला नाही हा शब्द आला नाही, हे जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणजे मी माझ्या ॲक्टरबद्दल असं सांगू शकतो की आम्ही त्यांच्यासाठी ते डमी आणला होता. म्हणजे खूप काही काही हार्ड सीन्स होते, ॲक्शन सिक्वेन्सेस किंवा खूप क्रुअल्टीचे काही सीन्स होते, पण त्यांनी तो कधी वापरला नाही. म्हणजे मला आवर्जून त्यांच्याबद्दल हे सांगा वाटतं की त्यांनी मला वापरलंय. मी त्यांना ओरडायला जायचं होतं, ते म्हणजे दादा तुम जाओ मुझे काम करने दो, दादा तुम्ही आज जाओ मुझे काम करने दो. आणि तसेच आमच्या ताईंचं पण, अगदी दोन्ही ताईंनी, तिसरी ताई कुठे आमची, तिसरी ताई, म्हणजे अगदी त्यांनी खूप म्हणजे कधी सेटवरती काय अगदी जे सांगल. म्हणजे मला आणखीन एक सांगायचं होतं की आमचं राज्याभिषेक जो सॉन्ग ज्या दिवशी आमचं शूट होतं तो 22 तारीख होतं. प्रभू